वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। लवंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित, विद्यार्थी उकाड्याने हैराण, सीसीटीव्ही कॅमेरे बंद। शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे लवंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत आहे। शाळेचे वीज बिल वेळेत न भरल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडले असून विद्यार्थ्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे। तसेच विजेअभावी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सध्या उन्हाचा कडाका वाढला असून वर्गखोल्यांमध्ये वीज नसल्यामुळे पंखे बंद आहेत। त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना उकाडा, घाम आणि अस्वस्थतेचा सामना करत शिक्षण घ्यावे लागत आहे। काही विद्यार्थ्यांना उष्म्यामुळे त्रास होत असल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली आहे। शाळेच्या परिसरात आणि वर्गखोल्यांमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे वीज पुरवठा बंद झाल्यापासून कार्यरत नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील शिस्त राखण्यावरही परिणाम होत आहे। शाळेत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आलेली यंत्रणाच बंद पडल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत शाळेचे वीज बिल वेळेत का भरले गेले नाही असा सवाल उपस्थित केला आहे। शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे दावे केले जात असताना साध्या वीज बिलाच्या कारणामुळे शाळा अंधारात जाणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान याबाबत संबंधित शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडवावा, वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। शासन शाळांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत वीज सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। शाळेत लाईट नाही, 4 महिना लाईट नाही शाळेत, उकड व्हायला त्या टीव्हीवर अभ्यास बघायला येत नाही। कितवीला शाळेला? चौथी। काय अडचण काय ते शाळेत? लाईट नाही। किती दिवस झाला? 4 महिने झाला। 4 महिने झाला का? मी रामराव जयराम जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिरादर वस्ती कारकल। जानेवारी महिन्यातच मी म्हणजे ग्रामपंचायतीकडनं 10,000 रुपये बिल भरलेलं आहे जानेवारी 2024ला। तरी पण मार्च महिन्यामध्ये आम्हाला न सांगता लाईट कट केलेलं आहे। तर सध्या मुलांना जून महिन्यातसुद्धा पूर्ण उकाड्याचंच आहे, कारण ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळं फॅन वगैरे सगळे बंद आहेत। आणि आमचे सगळे अभ्यासक्रम जे आहे ते आम्ही टी व्हीवर वगैरे मुलांना दाखवतो, स्मार्ट टी व्ही आहे। सध्याची परिस्थिती गंभीर आहे, तरी याचा विचार पाहू।